20 ते 25 दिवसापासून आमच्या गॅलरीमध्ये ना हे कबूतर सारखं येऊन बसायचं. मी विचार केला हा का येत असेल सारखा. आणि तो आधी यायचा ना तर मी त्याला हकलवून लावायचे, कारण की ऐकलं होतं ना की कबुतरामुळे त्रास होतो वगैरे. त्यामुळे मी त्याला हकलवायचे, तरी पण तो सारखा यायचा. आणि मग काही दिवसानंतर मला हे दिसलं, तुम्हाला दिसतंय का, त्याने ना तिथे अंडं दिलं होतं. आणि 2 दिवसानंतर त्याने आणखीन एक अंडं दिलं. असं त्याने तिथे 2 अंडी ठेवली होती, बघू शकता. आणि जसं मला समजलं ना, त्यानंतर मग मी त्याला त्रास नाही दिला. माझ्या काही फ्रेंड्सला मी पाठवला आहे फोटो, तर ते मला म्हटले की कबूतर पाळू नको, चांगलं नसतं. तर मी त्यांना म्हटले, हा पाळलेला कबूतर नाही आहे माझा, हा सोसायटीमध्ये असंच भटकणारा कबूतर आहे. आणि तो अचानक तिथे अंडी देऊन गेला आहे आणि आता तो सारखा तिथे येऊन बसतो आहे. मग मी त्याला कसं हाकलणार. मी त्याला अजिबात डिस्टर्ब नाही केलं. जसं मला समजलं ना, त्यानंतर मी त्याला अजिबात डिस्टर्ब नाही केलं. 25 दिवसानंतर हे पहा, मस्त 2 पिलं जन्माला आलेली आहेत. खूप क्यूट आणि खूपच मस्त आहेत. निसर्गाची किमया. त्याने माझ्यावर विश्वास ठेवला आणि मीही त्याला त्रास दिला नाही.